356 कोटींचा निधी वितरित करण्यात आलेला आहे। सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणीला निधी वितरित करण्यात आलाय। लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे देखील पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींना देखील प्रश्न होता की नेमका हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि त्यातच एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। 16व्या हप्त्यानंतर आता 17वा हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्यामध्ये आली असून राज्यातील साधारणतः 2,25,00,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता निवडणुका या ठिकाणी जाहीर झाल्या असून निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असून आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पहिला टप्पा वाटप करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये आली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर साधारणतः आता 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या साधारणतः 6 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी वर्ग केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची काहीच या ठिकाणी आवश्यकता नाही। राज्यातील साधारणतः 2,25,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून कोट्यावधी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे 17व्या हप्त्याचे या ठिकाणी 1,500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता, कारण की लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि 17व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये आमच्या खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये यावे। मात्र प्रत्यक्षामध्ये फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नव्हता। मात्र या ठिकाणी सरकारला हप्ता द्यायला थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकार अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झाला असून आता 17व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। आता सरकारच्या माध्यमातून पहिला टप्पा हा वाटप करण्यामध्ये येत असून पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार, त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नेमका आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत। म्हणजेच की नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून आता 2 कामे करण्याची देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे। ती कोणती 2 कामे करावी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ही 2 कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार असल्यामुळे आता सरकारने सांगितलेले 2 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे आणि ती जर 2 कामे तुम्ही केली नाही तर तुम्ही या ठिकाणी हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता कोणती 2 कामे करायची ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे। आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा साधारणतः 830 रुपयांचा देखील हप्ता कसा ते देखील मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणारच आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आजची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी अपडेट या ठिकाणी आपण बघत आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट।
तर आता लक्षपूर्वक पाहत चला, प्रत्येक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत, त्यासाठी फक्त या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी पाहू शकता, राज्यातील साधारणतः 2,25,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1,500 रुपये पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार आहेत। आता यामध्ये लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या आहेत। फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता, लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 2,25,00,000 इतकी आहे, परंतु अपात्र लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी ई-KYC सारखे नवीन नियम सरकारच्या माध्यमातून लागू करण्यामध्ये आले असून आतापर्यंत सुमारे 26 लाख महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले आहे। 26 लाख महिलांचा या ठिकाणी लाभ बंद करण्यामध्ये आला असून या 26 लाख महिलांना आता म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा मिळणार नाही। आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आता या कोणत्या 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले, तर बघा, ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या तर अशा महिलांना म्हणजेच की साधारणतः 26 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असून आता बहुतांश महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की अजून देखील लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यामध्ये येत असून ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा सर्वच महिलांना आता अपात्र करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असतील म्हणजेच की बसत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणींची पडताळणी करण्यामध्ये येत असून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियम लागू करण्यामध्ये आले आहेत आणि त्यामध्ये आता सरकारने या ठिकाणी 2 कामे करण्याचे सांगितले आहे आणि ती 2 कामे जर तुम्ही केली तरच तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा केला जाणार आहे। आता कोणती 2 कामे या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठी आता लक्षपूर्वक पाहत चला। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16 हप्ते या ठिकाणी जमा झाले आहेत। म्हणजेच की 16 हप्त्याचे साधारणतः 24,000 रुपये आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आले आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आणि त्यानुसार ज्या महिला लाडकी बहीण योजनेकरिता पात्र होत्या तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सरकारने 16 हप्ते या ठिकाणी जमा केले आहेत। 16 हप्त्यांचे साधारणतः 24,000 रुपये हे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। आता राज्यामध्ये या ठिकाणी निवडणुका देखील या ठिकाणी जाहीर झाल्या असून आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अनुषंगाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली असून सरकारने असं स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नसून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही या ठिकाणी पैसे सोडत आहेत। एक सुद्धा लाडकी बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। म्हणजेच की ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील तर अशा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा होणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून देखील अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे। साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्ता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आणि या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील आपण बघणारच आहोत। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती
नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता सर्वच लाडक्या बहिणींना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मात्र आता सरकारने 2 कामे करायला सांगितले आहेत। ज्या लाडक्या बहिणी ही 2 कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि ही गोष्ट देखील या ठिकाणी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगतच आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये येत आहे। आता यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींचं नाव येणार तर ज्या महिला ही 2 कामे करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे आणि ही 2 कामे केली तरच तुमचं नाव यादीमध्ये येईल। आता सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आतापर्यंत 16 हप्ते जमा करण्यामध्ये आले। मात्र यानंतर म्हणजेच की 17व्या हप्त्याच्या वितरणापासून सरकारने आता नवीन नियम या ठिकाणी लागू केले असून या नियमामध्ये ज्या महिला बसतील, ज्या लाडक्या बहिणी बसतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती आता 17वा हप्ता जमा होणार आहे आणि नियमामध्ये बसण्यासाठी सरकारने आता लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याचे सांगितले आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून 17वा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि 17वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता तयारी करण्यामध्ये येत असून सरकार आता लाडक्या बहिणींची यादी या ठिकाणी जाहीर करत आहे। आता जर तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। आता यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं तर सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना 2 कामे करायची सांगितले आहेत। त्यामधील पहिलं महत्त्वाचं काम सर्वांनाच माहित आहे ते म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे। ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होतील। आणि दुसरं जे काम आहे ते म्हणजेच की तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आता ज्या महिला ही 2 कामे करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा केले जातील। जर ही 2 कामे तुम्ही केली असतील तर 100% आता तुमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होतील। जर अद्याप देखील तुम्ही ही 2 कामे केली नसतील तर तात्काळ ई-केवायसी करा। आणि दुसरं जे काम आहे ते सर्वांना करण्याची गरज नाही ते म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशाच लाडक्या बहिणींना दुसरं काम करावं लागणार आहे। ते काम कोणतं आहे तर जर या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्यावं लागणार आहे। अशा पद्धतीने ई-केवायसी करणे आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हप्ता हा वाटप केला जाणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप होणार असून आता पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे। आता या ठिकाणी पाहू शकता राज्यामध्ये आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी आता सुरू होत आहेत। नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। त्यामुळे राज्यामध्ये आता आचारसंहिता जाहीर झाली आहे। दरम्यान आता आचारसंहितेच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना पैसे मिळणार का असा देखील या ठिकाणी गंभीर प्रश्न उपस्थित करण्यामध्ये येत आहे। दरम्यान आता नोव्हेंबर महिना या ठिकाणी सुरू असून बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेले आहेत। म्हणजेच की नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका हा हप्ता कधी मिळणार म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहे। लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। आता पाहू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये आचारसंहिता म्हणजेच या ठिकाणी आचारसंहिता तर राज्यामध्ये लागू झाली असली तरी या आचारसंहिताचा लाडकी बहीण योजनेवरती काहीच परिणाम होणार नाही। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की आचारसंहिता सुरू झाल्यानंतर आमच्या खात्यावरती पैसे जमा होणार का जमा होणार नाही तर याचं उत्तर म्हणजे आचारसंहिता सुरू झाली असली तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आचारसंहिता सुरू असले तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली आहे नेमका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही।
सरकारने अधिकृतपणे तारखेची घोषणा केली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यामध्ये आली आहे, ती म्हणजेच की आता येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकामध्ये सरकारला या ठिकाणी मतांची गरज आहे, लाडक्या बहिणींची गरज असणार आहे आणि अशा काही कारणांमुळे आता येत्या काही दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा केला जाईल। आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की नेमका हप्ता कधी मिळणार, तर समोर आलेल्या माहितीनुसार आता नोव्हेंबर महिना या ठिकाणी सुरू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्येच नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल। आता नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील या ठिकाणी 17वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे लाडक्या बहिणींची अशी मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यामध्ये यावे। आता बघायला जर गेलं तर न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून जर या ठिकाणी पाहायला गेलं तर येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे आणि हप्त्याच्या लाभासाठी ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्या। 18 तारखेपर्यंत सरकारने मुदत दिली आहे। 18 नोव्हेंबर पूर्वी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर तात्काळ ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता कधी मिळणार हे तर सर्वांना माहीत झालं आहे। सरकारने घोषणा केली नसली तरी येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, कारण की आता निवडणुका असल्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि अशा काही कारणांमुळे आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा वेळेमध्येच मिळण्याची शक्यता आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत तर अशा हप्त्यांना या ठिकाणी थोडाफार उशीर झालेला आहे। मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वेळेमध्ये मिळण्याची शक्यता असून येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। आता बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न असेल की आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे तर आम्हाला माहीत झाले, मात्र या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे आणि त्याचं उत्तर जर या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, आता ज्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जात आहे। आता तुम्हाला जर या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेकरिता तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया केली आहे त्याचप्रमाणे तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभाकरिता अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता। तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर त्या ठिकाणी पात्र झाला तर तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येईल। वर्षाकाठी 3 हप्ते देण्यामध्ये येत असतात, प्रति हप्ता 830 रुपये। याप्रमाणे वर्षाचे 3 हप्ते म्हणजेच की साधारणतः यांची जर बेरीज केली तर म्हणजे या ठिकाणी 2490 रुपये अशी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाईल। अशा पद्धतीचे हे देखील अतिशय महत्त्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट होते। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणींनी 18 तारखेच्या ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे। तर अशा पद्धतीचे हे अतिशय महत्त्वाचे अपडेट होते। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अजून काही महत्त्वाच्या जर अपडेट आल्या की तुम्हाला या चॅनलवरती सर्वात आधी पाहायला मिळतील, त्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।